नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. तौंदी घाटात गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास 5 वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एक जण जागीच ठार तर अन्य 14 जण जखमी झाले आहेत. या अपघातात सर्व वाहनांचं सुमारे 10 लाख रुपयापेक्षा अधिक नुकसान झालं आहे. या अपघातामध्ये नारायण भागू परवाडकर वय 65 राहणार जांबोटी तालुका खानापूर असे मृत वृद्धाचे नाव आहे. तौंदी घाटात गुरुवारी सकाळी 10:15 वाजता 5 वाहनांचा भीषण अपघात झाला. ट्रकने 2 कार, एक क्रुझर व दुचाकी यांना जोराची धडक दिली. क्रुझरमधील प्रमोद परवाडकर वय 24, वैष्णवी घाडी वय 25, विद्या परवाडकर वय 46, रेश्मा कुडतुडकर वय 40, शंकर परवडकर वय 28, संग्राम परवाडकर वय 12, सुहास परवडकर वय 49, प्रियंका परवाडकर वय 25, प्रतीक्षा परवाडकर वय 22, मोहन परवाडकर वय 57, स्वाती परवाडकर वय 35, आयशा देवळी वय 5 तसेच दुचाकीवरील संतोष विटेवरी वय 40 व त्यांची पत्नी अंजना संतोष विटेवरी वय 35 राहणार गडिंग्लज असे एकूण 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताची माहिती मिळताच निप्पाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमादेवी गौडा तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद निप्पाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे. मालमत्तेवरून एकाच कुटुंबात भांडण झाल्याची घटना काल बुधवारी रात्री अथणी शहरात घडली. 3 एकर मालमत्तेवर भावाने बहिणीवर व बहिणीच्या मुलावर हल्ला केल्याचं समोर आलं आहे. हाणामारीत शंकर भजंत्री, आनंद भजंत्री, सुधीर व वज्रमुनी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रात्री उशिरा मिरज येथील रुग्णालयात पाठवण्यात आले असून अथणी पोलीस घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत. या प्रकरणी अथणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. बेळगाव बेंगळूर ट्रेनसाठी लवकर सुरुवात करणार असून या रेल्वेसाठी सुरेश अंगडी हे नाव दिलं जाईल. मोदी सरकारने आणखी 10 वर्ष सत्ता मिळाल्यास देशात रामराज्य येईल असंही केंद्रीय मंत्री व्ही सोमण्णा म्हणाले. आज गुरुवारी बेळगावात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केलं. बेळगावची रेल्वे सेवा सुकर करण्यासाठी केंद्र सरकार बेळगाव तसेच बेंगळूरला प्राधान्य देत आहे. बेळगाव बेंगळूर ट्रेनसाठी लवकरच हालचाली होतील असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसने 65 वर्षात जे काही कार्य केलं नाही ते भाजप सरकारने करून दाखवलं आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, सर्वांनी कायद्यानुसार काम करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करूया असं त्यांनी सांगितलं. खानापूर तालुक्यातील नंदगड गावच्या हद्दीत सोमवार दिनांक 11 रोजी मध्यरात्री झालेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. मृत युवकाचं नाव अल्ताफ गोस मकानदार वय 27 आहे. गोळीबार नेमका कोणी आणि कशासाठी केला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसलं तरी या प्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संदर्भात आणखी माहिती घेऊन तपास सुरू असून लवकरच सर्व काही स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गोळेद यांनी दिली. आज गुरुवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. हलगा मच्छे बायपासला विरोध करत गुरुवारी शेतकरी आक्रमक झाले. न्यायालयीन स्थगिती असतानाही सरकारी यंत्रणेने पोलीस बळाचा वापर करत उभ्या पिकावर जीसीबी फिरवला. मात्र शेतकऱ्यांनी पुन्हा एकजूट कायम ठेवून यंत्रणेला हकलून लावले. हलगा मच्छे बायपास रस्त्यासाठी 2 दिवसापासून पुन्हा काम हाती घेतलं आहे. परंतु आज गुरुवारपासून शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करत याला विरोध केला. न्यायालयाचा स्थगित आदेश असतानाही बायपास रस्त्याचं काम हाती घेतलं आहे. त्यामुळे आक्रमक बनलेल्या शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला पिटाळून लावले. तरुण भारत प्रेझेंट्स घरकुल रिअल इस्टेट अँड कन्स्ट्रक्शन मटेरियल एक्झिबिशन 2024, the 11th edition, organized by Rotary Club of Venugram, Belgaum and Consulting Civil Engineers Association, Belgaum, with diamond sponsorship Priya Shakti Steels. Yes, it's a golden opportunity. Join this mega event and reach thousands of people in Belgaum and its surrounding areas for greater public relations, exposure and impact.
at Seapeed Ground, Belgaum from 21st to 26 November 2024. प्रादेशिक सेनेतर्फे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या सेने भरती प्रक्रियेत भाग घेतलेल्या युवकांना गुरुवारी फळांचं वाटप करण्यात आलं. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व सामाजिक कार्यकर्ते आर.एम. चौगुले यांनी यासाठी पुढाकार घेऊन एक स्तुत्य उपक्रम केला. 4 नोव्हेंबरपासून बेळगाव सैन्य भरती असून विविध राज्यातून आलेल्या युवकांची शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. या मार्गावरून रोज ये-जा करताना रस्त्यावर झोपणारी व अन्न पाण्यासाठी फिरणाऱ्या युवकांना पाहून आर.एम. चौगुले यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. वैद्यकीय चाचणीसाठी उपस्थित असलेल्या युवकांना आज त्यांनी केळी, सफरचंद आदी फलाहार दिला आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल युवकांनी समाधान व्यक्त केलं. भरधाव दुचाकीवर घसरून युवक ठार झाल्याची घटना चिंचणी गावाजवळ घडली. दर्शन शहा असे या घटनेत मृत्यू झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. दर्शन शहा हे चिकोडीतील केली संस्थेच्या सीबीएसई शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दुचाकी चालवताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तातडीने त्यांना चिकोडीच्या सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले असून परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बेळगाव शहराला गांजाच्या विषारी विळख्यातून मुक्त करण्याचा विडा बेळगाव शहरातील मुस्लिम समाजातील काही बांधवांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी गांजा सेवन करणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याची मोहीम राबवली जात आहे. काल बुधवारी 9 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून या पद्धतीने मुस्लिम समाज आक्रमक झाल्यामुळे गांजा माफियांचे धाबे दणाणले आहेत. पहिल्या टप्प्यात खंजर गल्ली, जालगार गल्ली आणि दरबार गल्ली भागात ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील गांजाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाजाच्या विविध संघटना, पंचमंडळी, नगरसेवक आणि युवकांनी अलीकडेच मार्केट पोलीस ठाण्याला घेरावा घातला होता. तसेच शहरातील वाढत्या गांजा विक्रीला आळा घालण्याची मागणी केली होती. आझादनगर, न्यू गांधीनगर, उज्ज्वल नगर, कसाई गल्ली, आझमनगर, गांधीनगर वगैरे सर्व ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्यांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन ट्रस्टच्या एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, गणेशपूर रोड, बेळगाव तर्फे जागतिक मधुमेह दिनानिमित्त जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी काय चिकित्सा आणि पंचकर्मा विभाग सुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता. दरम्यान एसबीजी नर्सिंग विभाग आणि सागर कॉलेज ऑफ फार्मसी यांचे सहकार्य लाभले आहे. या प्रसंगी सर्व प्राचार्य डॉक्टर आदिवेश अरकेरी, डॉक्टर अरुण अंगडी, डॉक्टर किरण कुमार हुल्लट्टी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. चन्नवा सर्कल ते मध्यवर्ती बसस्थानक पर्यंत सदर रॅली काढण्यात आली. या रॅलीत 250हून अधिक विद्यार्थ्यांसह कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता. बेळगावातील नागरिकांमध्ये मधुमेहाविषयी जागरूकता निर्माण व्हावी हा उद्देश बाळगून बेळगाव वाहतूक पोलीस आणि नागरिकांच्या उपस्थितीत पथनाट्य सादर करण्यात आले. टिळकोडी बेळगाव येथील गोगटी पीयू कॉलेजचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी ईशान करगुप्पीकर याने दावणगिरी येथे नुकत्याच झालेल्या FGFI अंडर-19 राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत उत्तम कामगिरी करत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. या यशामुळे कराटे स्पर्धेत महाविद्यालयीन पहिले सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यामुळे KLS सदस्य प्राचार्य डॉक्टर AS केरूर, कर्मचारी वर्ग, वाणिज्य तथा विज्ञान शाखेतर्फे ईशानने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. कर्नाटकातील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागात ऊसतोड करण्यासाठी महाराष्ट्रातील सोलापूर, बीड, जालना, विदर्भ येथील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत असे असतानाही टोळ्यांकडून मतदान करण्यासाठी त्यांचा उत्साह नसल्याचं दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी कोणी येवो, त्यांच्याशी आमचा काही संबंध येत नाही, अशी प्रतिक्रिया माजलगाव येथील सिद्धराज लोंढे यांनी व्यक्त केली. सध्या उत्तर कर्नाटकातील 150 साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील ऊसतोड मजूर येत आहेत. आपल्यावरील असणारं कर्ज फेडण्यासाठी त्यांना हे काम महत्वाचं वाटतं, असं त्यांनी सांगितले.
टीम इंडियाने तिलक वर्मा याचं नाबाद शतक आणि अभिषेक शर्मा याच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 220 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सलामीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याचवेळी भारतीय गोलंदाजांनी ही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडचणीत आणत सामन्यावर पकड राखली. शेवटच्या षटकापर्यंत रोमांच स्थितीत असलेल्या सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. निर्धारित 20 षटकात दक्षिण आफ्रिकेने 7 गडी गमावून 208 धावा जमवल्या. भारताने अखेर हा सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मोनाचीवाडी तालुका चिक्कोडी येथील तरुण व निप्पाणी येथील मोटारसायकलच्या स्पेअर पार्टचे विक्रेते जितेंद्र महादेव खोत वय 45 हे निप्पाणीकडून मोनाचीवाडीकडे रात्री येताना बाळोबा क्रॉस ते मोनाचीवाडी जाणाऱ्या मार्गावर 6 ते 7 जणांच्या टोळीने खुनी हल्ला केला. यामध्ये जितेंद्र खोत हे गंभीर जखमी झाले असून याबाबत खडकलाट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा यांनी आज दिली. आज बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे बोर्डच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना म्हणाले, बेळगाव धारवाड रेल्वे मार्गासाठी 700 एकर जमीन रेल्वे विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या मार्गावर केरेकोप ते देसूर असा 73 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. 927 कोटी रुपयाचा हा प्रकल्प 42 एकर जागेवर राबविला जाणार आहे. त्यामुळे बेळगावचे माजी खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे, असं ते म्हणाले. पुढील टप्प्यासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी धारवाडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केली असून उद्या तांत्रिक पथक यासाठी पाहणी दौरा आखणार आहे. हा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा असून पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सर्व रेल्वे प्रकल्प लवकर पूर्ण होण्याच्या दिशेने काम चालू आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून समन्वयपूर्ण कार्य केले तर विकास शक्य असल्याची प्रतिक्रिया व्ही सोमण्णा यांनी व्यक्त केली. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.